हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। 2-3 दिवस तब्येत ठीक नव्हती, व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे तब्येत ठीक नाही आहे माझी, अजूनही थोडीशी नाही आहे आणि आवाज तुम्हाला पण तसा येत असेल। पण 2-3 दिवस झाले व्हिडिओ आलाच नाही, तर आज म्हटलं चला एक व्हिडिओ शूट करूया। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी माझं सणावाराच्या अगोदर मी माझं स्किन केअर कसं करते हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवले मी स्किन केअर कसं करते। प्रत्येक ऋतूनुसार आपलं स्किन केअर वेगळं असतं आणि तसंच माझं आहे। तर तीनही ऋतूंमध्ये वेगवेगळं स्किन केअर करत असते मी, कारण आपल्या बॉडीला आपल्या चेहऱ्याला जे सूट होतं तेच प्रोडक्ट मी वापरते। जास्त एक्स्ट्राचे प्रोडक्ट मी वापरत नाही, कारण काही वेळा आपली स्किन खूप सेन्सिटिव्ह असते आणि माझी आहे सेन्सिटिव्ह स्किन, कारण आहे ना लगेचच मला असे पिंपल्स वगैरे येतात। तब्येत ठीक नाही आहे तर मी गोळ्या वगैरे खाल्ल्या तर तुम्ही पाहू शकता इथं 1 2 3 असे शेजारीच असे 3 पिंपल्स आलेले आहेत आणि इकडे एक आला होता पण तो मी फोडला, तर त्याचा असा डाग पडलेला आहे। बाकी माझ्या चेहऱ्यावरती काहीही असं जास्त पिंपल्स वगैरे ॲक्ने वगैरे नाही आहेत, त्याच्यामुळे चेहरा माझा खूप छान आहे। आणि मी मला जे सूट होतं तेच प्रोडक्ट मी वापरते आणि तेच प्रोडक्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजच्या स्किन केअर रूटीनमध्ये 3-4 स्टेप्स असणार आहेत, तर तुम्ही त्या शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला नक्की कळेल। आणि ज्यांनी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा। चला व्हिडिओला स्टार्ट करते। स्किन केअर करायला घेतल्यानंतर आपली स्किन ही क्लिअर असावी, क्लीन असावी, त्यासाठी मी फेसवॉश करून आलेली आहे। फेसवॉश केल्यानंतरचा हा माझा चेहरा आहे आणि ही माझी ओरिजिनल स्किन आहे। काहीही अप्लाय केलेलं नाही आहे, मी कोणतीही क्रीम अप्लाय केलेली नाही आहे। डिरेक्टली आता लगेच मी स्किन केअर करायला घेते। तर स्किन केअरची पहिली जी टिप आहे ना, तर ती मी चेहऱ्यावरती जे काही आपले बारीक लव असतात किंवा मग डेड स्किन असते ना, ती निघण्यासाठी मी आज फेशियल रेझरने चेहऱ्यावरती सर्वात अगोदर रेझर फिरवणार आहे। त्यासाठी आपल्याला हे कार्मेसीचं फेशियल हेअर रिमूव्हल लागणार आहे आणि एक कॉटन पॅड लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल। जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझरसुद्धा वापरू शकता। तर आता मी चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावून घेते। जेल लावूनच का म्हणून हे करायचं, आपल्या चेहऱ्यावरती जेल लावूनच जे आपण हेअर रिमूव्हल फिरवणार आहोत ना, ते जेल लावल्याशिवाय किंवा मग मॉइश्चरायझर लावल्याशिवाय फिरवायचं नाही, नाहीतर मग कट्स पडण्याची शक्यता असते किंवा मग असं चेहरा खूप खराब होतो, त्याच्यामुळे आपल्याला ते करणं भागच आहे। आता हे जे छोटे छोटे बेबी हेअर्स आहेत ना, ते सगळे चेहऱ्यावर यायला लागलेत। तर आता मी काय केलं आहे, कानातलं वगैरे काढून ठेवले। माझा कान पण फार दुखत होता, त्यामुळे कानातलं काढलेलं आहे। तर ॲलोवेरा जेल थोडं जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं आणि चेहऱ्यावरती लावायचं। जिथे जिथे तुम्हाला बारीक लव दिसते तिथे तिथे तुम्ही लावू शकता। तर मी आता पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेला आहे आणि आता मी रेझरने माझ्या चेहऱ्यावरची जे काही बारीक बारीक लव आहे ती सगळी काढून घेते, म्हणजे डेड स्किनसुद्धा त्याबरोबर निघून जाते। हे कार्मेसीचं फेशियल रेझर मला वाटते प्रत्येकीकडे असायलाच पाहिजे। खरंच खूप इफेक्टिव्ह आहे आणि मला तर ह्याचा खूप रिझल्ट जाणवलेला आहे। जेव्हापासून मी हे फेशियल हेअर रिमूव्हल म्हणजे हे रेझर घेतले ना, तेव्हापासून मला खूप फायदा झाला आहे ह्याचा आणि खूप छान आहे। आणि हे वापरून वापरून जेव्हा आपल्याला रेझरला गंज लागतो ना, त्यावेळेस अजिबात रेझर वापरायचं नाही, ते फेकून द्यायचं आणि दुसरं नवीन वापरायला घ्यायचं। कॉम्बो सेटमध्ये येतं, तर तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता। आणि जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल, कोणाला परचेस करायचं असेल तर नक्कीच कमेंट करा। तर आता रेझर कसं फिरवायचं ते मी तुम्हाला दाखवते। सर्वात अगोदर ॲलोवेरा जेल लावलेला आहे। त्यानंतर आता मी रेझर आपल्याला 90 डिग्रीमध्ये पकडायचं नाही आहे, असं 40 डिग्रीमध्येच पकडायचं आहे। अशी स्किन आपली खेचून धरायची आणि असं जे जे चेहऱ्यावरती बारीक लव आहे, डेड स्किन आहे, ती काढून घ्यायची। आता बऱ्याच जणींना आहे ना
येत नाही चेहऱ्यावरती रेझर फिरवायला, कट होतं बऱ्याच वेळा आणि खूप प्रॉब्लेम होतात. तर एकदम सावकाश करावं लागतं, नाहीतर मग ह्याला खूप प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा कुठे हे जमतं. मला सवय झालेली आहे, त्यामुळे मी हे पटपट काढून घेते. तर आता दुसऱ्या साईडनं पण तसंच आपल्याला रेझर फिरवायचे. आणि एकदम सावकाश फिरवायचे. गौरी गणपती म्हटलं की प्रत्येकाचीच धावपळ असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बसवतात. त्यांची पण गौरी गणपतीची तयारी चालू असेल. माझ्या चेहऱ्यावरती जास्त लव नाही आहे आणि बरेच दिवस झाला आता मी चेहऱ्यावरती रेझर फिरवलेलं, त्याच्यामुळे म्हटलं चला स्किन केअर तर आपण करतोयच, तर रेझर फिरवलंच पाहिजे. मी आयब्रो केलेला नाही आहेत, कारण माझ्या आयब्रोज आहे ना बिघडत आहेत. एवढा छान शेप आहे माझ्या आयब्रोजचा, पण आहे ना पार्लरला गेलं ना की कुठे ना कुठे तरी बिघडतच राहतो, त्याच्यामुळे मी ते वाढवले. आता तुम्ही पाहू शकता सगळा चेहरा मी रेझर फिरवून घेतले चेहऱ्यावरती, खूप छान प्रकारे. डेड स्किन पण निघाली, चेहरा पण क्लीन झाला. तुम्हाला आता मी दाखवते, मी हातावरतीच हे केले. हे पाहू शकता डेड स्किन पण निघालेली आहे आणि जी बारीक बारीक लव आहे ती सुद्धा निघालेली आहे. आता त्यानंतर मी कॉटन पॅडने चेहरा पुसून घेते. तर असं एक कॉटन पॅड घ्यायचं आणि त्याने चेहरा आपला पुसून घ्यायचा, जेणेकरून चेहऱ्यावरती छोटे छोटे जे केस राहिलेले असतात ते सगळे निघून जातील आणि चेहरा पूर्णपणे आपला क्लीन होईल. आणि अगदीच तुम्हाला जास्त केस जर असतील चेहऱ्यावरती तर तुम्ही पाण्याने सुद्धा वॉश करू शकता. मी माझं स्किन केअर भरपूर वेळा दाखवलेला आहे, तरी पण म्हटलं चला आपल्याला नवीन सबस्क्रायबर जोडले गेलेले आहेत, त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ सणावाराच्या अगोदरचं जे स्किन केअर असतं त्याचा होऊन जाऊ दे, त्यासाठी मी हे घेतलेलं आहे करण्यासाठी. तर आता पहिली स्टेप तर आपली झाली. आता दुसरी स्टेप जी आहे ती वाफ घेणे. तर आता मी वाफ घेणार आहे आणि वाफेमुळं काय होईल की आपल्या चेहऱ्यावरती जे काही थोडीशी डेड स्किन राहिलेली आहे ती निघून जाईल आणि ब्लॅक हेड व्हाईट हेडचं जे प्रमाण आहे ते पण कमी होईल. ज्यांना जास्त ब्लॅक हेड व्हाईट हेड असेल त्यांनी आठवड्यातून 2 वेळा वाफ घ्यायलाच हवी, तेव्हा त्यांच्या नाकावरचं ब्लॅक हेड व्हाईट हेड निघून जाईल. तर मी पण असंच करते, मला वाफ घ्यायला फार आवडतं चेहऱ्यासाठी, चेहरा आपला फ्रेश होतो, छान दिसतो त्यासाठी. तर आता मी वाफ घेते आणि चला. तर आत्ताच छान अशी वाफ घेऊन झालेली आहे. दुसरी स्टेप आपली कंप्लीट झाली. त्याच्यानंतर आता ह्या नोज स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत डॉक्टर रशेसच्या आणि मी ह्याच यूज करते. खूप छान आहे. जे आपल्या नाकावरती घाम येत असतो ना, जे ऑइल सिक्रेशन होत असतं ना, तर ते ऑइल बॅलन्स करायचं काम करतं. त्याच्यामुळे मग मी हे नोज स्ट्रिप वापरते आणि खरं सांगू ह्या खूप छान आहेत. डीप क्लीन करतं आपलं नाक, त्यामुळे मी ह्या स्टेप्स वापरते आणि सगळ्या स्किन टाईपसाठी हे उपयोगी आहे. तर सूट पण आहे, तुम्ही हे नक्कीच वापरू शकता. सर्वात अगोदर आता मी हे फोडून घेते आणि त्यानंतर आहे ना आपलं पाण्याने नाक आहे ना वेट करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला ही
डॉक्टर रशेल्सची नोज स्ट्रीप मी लावणार आहे. आज माझे शब्द थोडेसे अडखळत आहेत, म्हणजे काहीतरी गोड खायला मिळते असं मला वाटतंय. बघूया, तब्येत तर खराब आहे, गोड खाण्याची इच्छा नाही आहे, पण शब्द का असे येतात काय माहिती. तर आता मी नाकावरती नोज स्ट्रीप लावून घेणार आहे. त्याच्या अगोदर मी नाक पाण्याने ओलं करते. तर आता ही नोज स्ट्रिप्स मी काढून घेते. ही जी वरची बाजू आहे ना, ती खालच्या दिशेने आली पाहिजे, म्हणजे आपल्या नाकावरचं सगळं व्यवस्थित छानपैकी क्लीन होतं. खूप दिवस झालं स्किन केअरचा मेकअपचा व्हिडिओ आलेला नाही आहे, तर मेकअपचा व्हिडिओ पण येणार आहे तुम्हाला. तर स्किन केअरचा व्हिडिओ आज नक्की पाहून घ्या. खूप छान आणि हेल्पफुल आहे. तुमच्याकडे जास्त सामान अवेलेबल नसेल तरीसुद्धा तुम्ही हे स्किन केअर करू शकता. आणि आता मी नाकावरती नोज स्ट्रिप्स लावून घेतली. जवळजवळ मी 15 मिनिटं ही नाकावर अशीच ठेवणार आहे. आणि ही आपली तिसरी स्टेप आहे. 5 स्टेप करणार आहे मी ह्या स्किन केअरमध्ये, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलंच आहे. पंधरा मिनिटं झालेले आहेत आणि आता मी नोज स्ट्रिप्स काढून घेते. नोज स्ट्रिप्स काढताना अगोदर इकडचा गाला असं खेचायचं थोडासा नॉर्मली, आणि नंतरच मग ही नोज स्ट्रिप्स पटकन अशी ओढून घ्यायची. काही त्रास वगैरे होत नाही, नॉर्मली फक्त थोडंसं होतं. तर मी आता काढते फटकन. इतके जास्त नव्हते मला ब्लॅक हेड व्हाईट हेड, त्याच्यावरती तर काहीच आलेले नाही आहेत, नॉर्मली आलेले आहेत. व्हाईट हेड फक्त आलेले आहेत थोडेसे. तर आता नाक पण छान, नाकावरचं ब्लॅक हेड व्हाईट हेड निघून गेलेले आहेत. आणि आता मी जी चौथी स्टेप आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर वेळा मी माझ्या व्हिडिओमध्ये हे गुड वाईब्सचं डे टॅन ग्लो फेस मास्क दाखवते मी, आणि खरं सांगू का, ह्याचा फायदा मला खूप खूप झाला आहे आणि खूप छान दिसतो चेहरा, एकदम ब्राईट दिसतो. त्याच्यामुळे मला फार आवडतं हे. आणि हे ह्याच्यात पॅराबिन नाही आहे, मिनरल ऑइल फ्री आहे. तर म्हणजे मिनरल ऑइलसुद्धा नाही आहे. आणि हे ऑल स्किन टाईप सुटेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की वापरू शकता. तर आता हे छानपैकी मी माझ्या स्किनवरती लावून घेते. आज सकाळी मी केस हेअर वॉश केले होते. हेअर वॉश नाही, केस हेअर वॉश. कधी कधी माझे काहीतरी शब्द येतात, चुकतात, थोडं समजून घेत जा. तर आता हे पूर्ण चेहऱ्याला मी हे फेस मास्क लावून घेणार आहे. आणि जर तुम्हाला ह्या 3-4 स्टेप्स करायच्या नसतील तर तुम्ही फक्त वाफ घेऊन ही जी काय बोलतात त्याला, मी हे फेस मास्क वापरले ना, हे जरी वापरले तरी तेवढंसुद्धा बस आहे. जर तुम्हाला इन्स्टंट मेकअप करायचा आहे किंवा झटपट तुम्हाला बाहेर जायचं आहे, वेळ नाही तुमच्याकडे, आता तर गौरी गणपती आहेत, त्याच्यामुळे तर बायकांना खूप बिझी आहेत, फराळ बनवण्यात बिझी आहेत, शिवाय शॉपिंग, घरातली कामं सगळं बघायचं, त्याच्यामुळे बायका जास्तच बिझी असतात. तर त्यांच्यासाठी हे साधं सोपं आणि अगदी झटपट होणारं स्किन केअर आहे. तर तुम्ही नक्की हे बघा आणि दुसऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून आहे ना बाकीच्यांना पण याचा फायदा होईल. आणि ह्याची जर लिंक हवी असेल गुड वाईफचं उपटन ग्लो फेस मास्क, तर तशी कमेंट करा. माझ्याकडे जे जे प्रोडक्ट आहेत त्याची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जर तुम्हाला हवी असेल तर तशी कमेंट तुम्ही नक्कीच करू शकता. तर आता मी हे पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेलं आहे. जरी आत्ता माझा चेहरा भूतासारखा दिसत असेल तरीसुद्धा थोड्या वेळाने चेहरा आपला खूप छान दिसतो. तर आता हे पूर्ण चेहऱ्याला लावून झाले. आता हे पूर्ण मी ड्राय करून घेणार नाही, फक्त आपल्याला सेमी ड्राय करायचं आहे. आणि त्यानंतर चेहरा वॉश करायचा किंवा मग एखाद्या सॉफ्ट रुमालाने तुम्ही पुसून काढलं तरीसुद्धा चालेल.
तर मी आत्ताच फेस मास्क धुतलं, कारण 15 मिनिटच ठेवायचं होतं त्याच्यामुळे. तर चेहरा खूप छान दिसतोय. आणि आता मी लावणार आहे लॅक्मेचं ब्लश अँड ग्लो शीट मास्क वापरणार आहे. शीट मास्क मी महिन्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा वापरते. मला आवडतं ते आणि चेहरा खरंच खूप छान दिसतो त्याने. तर हे लॅक्मेचं ब्लश अँड ग्लो तुम्ही पाहू शकताय. फ्रुटिलिशियस शीट मास्क आहे आणि हे मी पहिल्यांदा घेतलेलं आहे. ह्याच्या अगोदर म्हणजे लॅक्मेचे जे दुसरे होते, मी तुम्हाला दाखवले, भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर ह्यावेळेस मी हे घेऊन आलेले आहे आणि खरंच खूप छान आहे हे. पण मी एकदा यूज केलेलं होतं, भरपूर दिवस झाले त्याला यूज केलेलं, म्हणून मग म्हटलं चला आज आपण हे वापरूया. कारण आता गौरी पण येत आहेत, गणपती येतो आहे, असे भरपूर काही सण असतात आणि त्यामुळे आपण आपल्या चेहऱ्याची काळजी तर घेतलीच पाहिजे. आपण आपल्या घराची काळजी जशी घेतो, घर स्वच्छ करतो, तसंच आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. तर आता हे मी जे शीट मास्क आहे ना, ही 5वी स्टेप आहे आणि हे मी माझ्या स्किनवरती म्हणजे चेहऱ्यावरती मी अप्लाय करणार आहे. त्याच्यामध्ये हे असं शीट मास्क असतं. तर आता हे शीट मास्क मी, आणि हे खूप खूप म्हणजे थिन असतं, त्याच्यामुळे म्हणजे एकदम पातळ असतं, त्यामुळे खोलताना ना व्यवस्थित खोलायचं, नाहीतर मग फाटण्याची शक्यता असते. खूप भारी वाटतं हे जेव्हा आपण हे शीट मास्क आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतो ना आपण, त्यावेळेस सगळा थकवा दूर होतो आणि आपला चेहरा रिलॅक्स होतो, छान वाटतं. त्यामुळे मग मी हे शीट मास्क वापरते आणि चेहरा पण आपला छान दिसतो, ग्लो येतो चेहऱ्यावरती. कारण ह्याच्यामध्ये भरपूर सारं सिरम असतं. 1 बॉटल इतकं सिरम ह्या शीट मास्कमध्ये असतं. तर अशा प्रकारे आहे हे शीट मास्क. आता हे मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करते. तर आता हे मी अप्लाय करून घेतले. आता जोपर्यंत ह्यामधलं सगळं सिरम आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत ठेवायचं, म्हणजे जास्तीत जास्त करून 15 मिनिटे. तर हे मी छान असं 15 मिनिटे माझ्या चेहऱ्यावरती ठेवणार आहे आणि त्यानंतर रिमूव्ह करून टाकायचं. खरंच खूप छान रिझल्ट येतो, तुम्ही एकदा नक्की वापरून बघा. जेव्हापासून मला हे माहीत झाले तेव्हापासून मी माझ्या चेहऱ्याला यूज करते आणि चांगलं आहे हे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी. आणि हाताला पण भरपूर असं सिरम लागलेलं असतं, तर गळ्याला, कानाला वगैरे, किंवा मग जे जे हे शीट मास्कचं पाऊच आहे ना, ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर सारे सिरम असतं, तर तुम्ही हे सिरम हातापायाला लावू शकता. तर आता हे मी काढून घेते ह्यामधलं सिरम. छान असं अप्लाय केले. आता हे 15 मिनिटं ठेवते आणि त्यानंतर रिमूव्ह करून टाकते आणि नंतर तुम्ही बघा चेहऱ्यामध्ये रिझल्ट. खरंच खूप छान रिझल्ट येतो. तर ऑलमोस्ट 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता हे शीट मास्क मी काढून घेणार आहे, कारण सगळं सिरम जे आहे ते चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि हे काढून टाकायचं आता. खूप छान वाटतो चेहरा, एकदम फ्रेश वाटतो आणि हे परत रियूज करायचं नाही, त्याला कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यायचं. तर आता थोडंफार काही सिरम राहिलं असेल ना, तर ते बोटाच्या मदतीने असं चेहऱ्यामध्ये मुरवून घ्यायचं. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला कोणता मेकअप करायचा आहे ना, तो मेकअप तुम्ही करू शकता. अगदी ब्रायडल मेकअपसुद्धा करू शकता, साधा मेकअपसुद्धा करू शकता.
कारण शीट मास्क जे आहे ना ते खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्हाला जर ह्या सगळ्या 5ही ज्या स्टेप्स आहे फॉलो करायच्या नसतील तर फक्त शीट मास्क वापरा मेकअपच्या अगोदर. खूप छान मेकअप होतो. चेहरा आपला हायड्रेट झालेला असतो, पाणी पिल्यासारखा चेहरा दिसतो. त्यामुळे चेहरा खूप छान वाटतो आणि टवटवी वाटते चेहऱ्यावरती. म्हणून मग तुम्ही असं शीट मास्क वापरू शकता. तर तुम्ही पाहू शकता चेहरा किती छान दिसायला लागलेला आहे. तर असं माझं स्किन केअर झालेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं हे स्किन केअर मला नक्की सांगा. आवडलं का? आवडलं असेल तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.